नमस्कार मंडळी. विद्या वाइब्स मराठीमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. प्रत्येक पालकांचं एकच स्वप्न असतं, माझं मूल हुशार व्हावं, त्याने आयुष्यात खूप मोठं व्हावं आणि तो प्रत्येक संकटाचा सामना करायला सक्षम व्हावा. यासाठी आपण त्यांना चांगल्या शाळेत घालतो, महागडे क्लास लावतो, सर्व सुखसुविधा देतो. पण जर मुलांना खरोखरच सक्षम बनवायचं असेल, कॅपेबल बनवायचं असेल, तर त्यांना उत्तरं देण्याऐवजी रोज काही खास प्रश्न विचारायला हवेत. होय, आपण रोज मुलांना काय विचारतो? अभ्यास केला का? जेवण केलं का? मार्क्स किती मिळाले? हे प्रश्न त्यांचे भविष्य बदलू शकत नाहीत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 6 जादुई प्रश्नांबद्दल बोलणार आहोत, जे जर तुम्ही तुमच्या मुलांना रोज विचारले तर त्यांचा आत्मविश्वास, बुद्धिमत्ता आणि विचार करण्याची क्षमता कमालीची वाढेल आणि खरोखरच ही उन्हाळ्याची सुट्टी सत्कारणी लागेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटचा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. तर मंडळी, आजची पिढी खूप वेगळी आहे. आपण त्यांना जितका उपदेश करू तितके ते आपल्यापासून दूर जातात. मुलांना असे कर, तसे करू नको सांगण्यापेक्षा त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीला, माइंडसेटला दिशा देणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही मुलांना प्रश्न विचारता तेव्हा त्यांचे मेंदू काम करायला लागतात, ते विचार करू लागतात. चला तर मग जाणून घेऊया ते प्रश्न कोणते आहेत, जे तुमच्या मुलाला गर्दीतून वेगळे आणि सक्षम बनवतील. प्रश्न नंबर 1, आज तू नवीन काय शिकलास? ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये रोजच्या दिवशी तुम्ही हा प्रश्न शाळेच्या अभ्यासापुरता मर्यादित न ठेवता रोजच्या सुट्टीपुरता विकसित करा. मुलाला हे समजले पाहिजे की शिकणे ही केवळ शाळेची गोष्ट नाही, तर ती रोजची प्रक्रिया आहे. जेव्हा तुम्ही रोज रात्री किंवा संध्याकाळी हा प्रश्न विचारता तेव्हा मूल दिवसभरात स्वतःमध्ये काय बदल झाला याचा विचार करते. कदाचित तो म्हणेल, आज मी मित्राला मदत करायला शिकलो, किंवा आज मी सायकल चालवताना एक नवीन ट्रिक शिकलो. यामुळे मुलांमध्ये कंटिन्युअस लर्निंग म्हणजेच सतत शिकण्याची वृत्ती निर्माण होते. जो माणूस रोज नवीन शिकतो त्याला आयुष्यात यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. आता बघूया दुसरा महत्त्वाचा प्रश्न. आज तुझ्याकडून कोणती चूक झाली आणि त्यातून तू काय शिकलास? हा प्रश्न बऱ्याचदा मुले चूक करायला घाबरतात, कारण त्यांना वाटते की पालक ओरडतील. त्यामुळे ते गोष्टी लपवायला लागतात. पण जेव्हा तुम्ही स्वतःहून हा प्रश्न त्यांना प्रेमाने विचाराल तेव्हा त्यांच्या मनातील भीती निघून जाईल. त्यांना हे समजेल की चूक करणे गुन्हा नाही, तर चूक करून ती न सुधारणे किंवा लपवणे हे चुकीचे आहे. हा प्रश्न मुलांना त्यांच्या चुकांची जबाबदारी घ्यायला शिकवतो आणि त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग एबिलिटी तयार करतो. तिसरा प्रश्न, आज तू कोणाला मदत केलीस? उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये दिवसभर मुलं खेळण्यामध्ये किंवा इतर ॲक्टिव्हिटीमध्ये बिझी असतात. त्यावेळी आज तुझ्यामुळे कुणाला आनंद झाला? आजच्या जगात फक्त हुशार असणे पुरेसे नाही, तर मुलांमध्ये इमोशनल इंटेलिजन्स निर्माण करणे महत्त्वाचे आहे. आणि त्यासाठीच हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की आज तू कुणाला मदत केलीस? म्हणजेच काय? मुलांमध्ये इमोशनल बरोबरच संवेदनशीलता ही खूप गरजेची आहे. जेव्हा तुम्ही हा प्रश्न रोज विचारता तेव्हा मूल इतरांचा विचार करायला लागते. त्यांच्या मनात दयाळूपणा आणि नेतृत्वाची भावना तयार होते. तो शाळेत किंवा मित्रांमध्ये कोणाला मदत करता येईल का याचा शोध घेऊ लागतो. एक चांगली व्यक्ती बनवण्याशिवाय कोणीही मोठा लीडर बनू शकत नाही, ही शिकवण यातून मिळते. चौथा प्रश्न, आज दिवसभरात तुला कोणत्या गोष्टीचा सर्वात जास्त आनंद झाला? हा प्रश्न मुलांमध्ये कृतज्ञता निर्माण करतो. आजकाल मुले खूप लवकर चिडचिड करतात किंवा डिप्रेशनमध्ये जातात, कारण त्यांचे लक्ष नेहमी काय नाही आहे यावर असते. पण जेव्हा तुम्ही त्यांना आनंदाचे क्षण आठवायला लावता तेव्हा ते आयुष्यातील चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला शिकतात. त्यामुळे त्यांचा मानसिक विकास सकारात्मक होतो आणि ते मानसिकदृष्ट्या मजबूत बनतात. पाचवा प्रश्न, जर तुझ्या जागी मी असते तर तू मला काय सल्ला दिला असता, किंवा या समस्येवर तुझ्याकडे काय उपाय आहे? जेव्हा घरात कोणतीही लहान सहान अडचण असेल, जसे की आज जेवणात काय बनवायचे किंवा घराची सजावट कशी करायची, तेव्हा मुलांना निर्णय प्रक्रियेत सामील करून घ्या. त्यांना विचारा, तुला काय वाटतं, आपण हे कसं केलं पाहिजे? यामुळे मुलांना जाणवते की त्यांच्या मताला घरात किंमत आहे. त्यांचा स्वतःवरचा विश्वास वाढतो आणि भविष्यात मोठे निर्णय घेताना ते कधीही घाबरत नाही. आता सरते शेवटी 6वा आणि सर्वात शेवटचा प्रश्न, उद्याचा तुझा सर्वात महत्त्वाचा प्लॅन काय आहे? हा प्रश्न मुलाला वेळेचे नियोजन म्हणजेच टाईम मॅनेजमेंट आणि ध्येय निश्चिती करायला शिकवतो. रात्री झोपण्यापूर्वी जेव्हा मूल उद्याच्या दिवसाचा विचार करते तेव्हा त्याचा पुढचा दिवस नियोजनबद्ध जातो. यामुळे मुलांमध्ये आळस कमी होतो
आणि ते वेळेचे महत्त्व समजून घ्यायला लागतात. तर पालक हो, हे होते 6 महत्त्वाचे प्रश्न जे तुमच्या मुलाला ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीने खऱ्या अर्थाने सक्षम बनवू शकतात, हुशार बनवू शकतात. पण इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. हा मुलांचा पेपर किंवा इंटरव्ह्यू नाही आहेत. हे प्रश्न पोलिसांसारखे चौकशीच्या सुरात विचारायचे नाहीत. रात्री जेवताना किंवा झोपण्यापूर्वी अगदी हलक्या फुलक्या वातावरणात गप्पा मारताना हे प्रश्न विचारा. कदाचित मुलं सुरुवातीला उत्तर देणार नाहीत, पण हळूहळू त्यांना सवय लागेल. पालक म्हणून आपण त्यांना फक्त उत्तरं देणारे बनवणारे नाहीत, तर योग्य प्रश्न विचारून विचार करत. तुम्हाला या 6 प्रश्नांपैकी कोणता प्रश्न सर्वात जास्त आवडला ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ इतर पालकांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून आपण एकत्र मिळून आपल्या पुढच्या पिढीला सक्षम बनवू शकू. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये येस करा आणि आवडला नसेल तर नो लिहा. लाईक करा आणि विद्या वाइब्स या आपल्या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.